हॅलो स्टुडंट, कालच्या व्हिडिओमध्ये आपण जो लेसन स्टार्ट केला होता कोणता महाराष्ट्र स्टेट बोर्डचा फर्स्ट नंबरचा लेसन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये काही आपण एक्झाम्पल बघितलेले होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यामध्ये जे राहिलेले एक्झाम्पल आहेत ते आपण पाहणार आहोत. जवळपास आपण 4 एक्झाम्पल यामध्ये पाहिलेले होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक्झाम्पल 5 पासून. चेक करा, या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल दिला आहे की दिले 5x + 2y = -3 आणि दुसरं एक्झाम्पल दिलं आहे इक्वेशन दिलं आहे. ते पहिलं दिलं आहे तुम्हाला 5x + 2y = -3, त्याला इक्वेशन फर्स्ट म्हणू आपण. आणि दुसरं दिलं आहे आपल्याला x + 5y = 4. ओके, इक्वेशन सेकंड. फर्स्ट स्टुडंट, मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याला दोन जे टर्म आहे, फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन, त्यामध्ये 2 टर्म आपल्याला इक्वल असणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी जर इक्वेशन सेकंड आहे तर मी इक्वेशन सेकंडला 5 ने मल्टिप्लाय करतो, तर या ठिकाणी दोन्ही टर्म सेम होऊन जाईल. तर मी काय करणार आहे, आता आपण या ठिकाणी लिहू शकतो इक्वेशन सेकंड मल्टिप्लाय बाय 5. तर 5 ने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याजवळ इक्वेशन येईल 5x + 25y = 20. इक्वेशन थर्ड. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन थर्ड जर पाहिलं तर दोघीचे टर्म सेम आहे आणि दोघीचे साइन सुद्धा सेम आहे. दोन्हीचे टर्म सेम असेल, साइन सुद्धा सेम असेल तर त्यांचं आपण काय करू शकतो, सबट्रॅक्शन करू शकतो. तर त्याकरता मी काय करतो, आधी मोठं इक्वेशन लिहितो, म्हणजे 5x + 25y = 20. त्यानंतर एक घेणार आहे 5x + 2y = -3. या ठिकाणी काय करू आपण, दोन इक्वेशनचं काय करणार, सबट्रॅक्शन करणार. इथून टाकतो मी सबट्रॅक्ट. ठीक आहे. स्टुडंट, एकदम सिंपल वेने आपण हे सॉल्व्ह करत आहे. आता सबट्रॅक्ट जर करायचं असेल तर त्यावेळेस काय करायचं, सर्वांचे काय करून टाकायचे, साइन चेंज करून टाकायचे. म्हणजे प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस, मायनस आहे तर काय झालं प्लस. तर चेक करा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कॅन्सल होऊन जाईल. या ठिकाणी चेक करा, 25 मधून जर तुमचे 2 गेले तर आपल्याकडे 23y. तर करंट साइन आपल्याकडे येतं पॉझिटिव्ह, 20 आणि 3 झाले तुमच्याकडे 23. म्हणजेच आपल्याकडे y = 23 / 23, म्हणजेच आपल्याकडे y येईल 1. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला y ची व्हॅल्यू आलेली आहे. तर आता आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे, x ची. तर या ठिकाणी आपण काय करू, जर तुमचं y ची व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशन मध्ये तुम्ही पुट करू शकता, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. या ठिकाणी चेक करा, आपल्याला सेकंड इक्वेशन काय लहान वाटत आपण त्यामध्ये ते पुट करू. पुट y = 1 इन इक्वेशन कोणतं आपल्याकडे, सेकंड लहान आहे त्यामध्ये आपण ते ऍड करू शकतो. चेक करा, आता काय आपल्याकडे x + 5y = किती आहे, 4. तर x + 5 × y ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे, 1 = किती, 4. x = आता इकडे 4 आणि हा इंटू जर केला आपण 5 तिकडे जर नेला तर मायनस होऊन जाईल. म्हणजेच x = आपल्याकडे सबट्रॅक्शन केलं तर 1 साइन काही तुमचं मायनसचं. तर या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू कशामध्ये आली आहे, मायनस आलेली आहे. तर आपण लिहू सोल्युशन ऑफ द इक्वेशन किती आलाय तुमच्याकडे, -1 अँड किती आलाय, 1. ओके. तर पहा स्टुडंट, या ठिकाणी आपलं फर्स्ट एक्झाम्पल काय झालं, या ठिकाणी संपलेलं आहे. स्टुडंट, आता आपलं 6 नंबरचं एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. ते आता आपण काय करणार, सॉल्व्ह करणार. पाहू शकता तुम्ही किती आहे, 1/3x + y = 10/3. आणि दुसरं दिलं आहे तुम्हाला 2x + 1/4 y = 11/4. तर आपण काय करू स्टुडंट, या ठिकाणी आपल्याला डिनॉमिनेटर नकोय कोणाचाच. ठीक आहे. तर मी काय करतो, या इक्वेशनला सर्वात आधी कितीने मल्टिप्लाय करतो, 3 न. तर सपोज याला जर मी मल्टिप्लाय केलं तर 3 × 1/3x, तर याला सुद्धा कितीने मल्टिप्लाय करणार आहे मी, 3 × y = याला सुद्धा कितीने मल्टिप्लाय करणार आहे, 3 न. म्हणजेच किती, 3 × 10/3. ओके. तर आता चेक करा, 3 कॅन्सल झाले, 1 × x म्हणजेच किती झाला, x. 3 × y किती झाले, 3y = 3 कॅन्सल झाले, आपल्याकडे किती झाले इथं 10. म्हणजे याला देतो मी इक्वेशन फर्स्ट. किती देतो, इक्वेशन
फर्स्ट. आता बघा त्याच पद्धतीनं आता मला इथं 4 नको डिनॉमिनेटरला, तर मी काय करतो पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 4 न मल्टिप्लाय करतो. म्हणजे नाव आता काय करू शकतो 4 इंटू 2x प्लस 4 इंटू 1/4 y इक्वल टू 4 इंटू 11/4. तर आपण पाहू शकतो या ठिकाणी जर मी काय केलं याला डिवाइड केलं तर चेक करा. आता डिवाइडसाठी आपण मल्टिप्लाय केला आपण सर्व ठिकाणी. तर सर्वात पहिले किती इथं 8x प्लस जर 4 कॅन्सल झाले तर आपल्याकडे येईल y आणि या ठिकाणी 4 कॅन्सल झाले तर आपल्याकडे 11. तर या ठिकाणी आपल्याजवळ झालंय इक्वेशन सेकंड. तर आता चेक करू आपण इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड मध्ये आपल्याला दोन्ही टर्म सेम असायला पाहिजे, पण या ठिकाणी आपले टर्म सेम आहे नाही. तर त्या ठिकाणी काय करणार कोणत्या तरी इक्वेशनला आपल्याला काय करावं मल्टिप्लाय करावा लागेल. तर मी काय करतो याच इक्वेशनला किंवा या इक्वेशनला कोणत्या एका इक्वेशनला मी मल्टिप्लाय करू शकतो. तर मी सर्वात आधी काय करतो मी या इक्वेशनला मल्टिप्लाय करतो 8 ने, म्हणजे इथं सुद्धा काय होईल 8x तुमचं येऊन जाईल. म्हणजेच आपण लिहू शकतो इक्वेशन कोणता आहे फर्स्ट, इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय बाय 8. मी जर 8 न मल्टिप्लाय केलं तर चेक करा स्टुडंट काय ते या ठिकाणी आपल्याजवळ 8x प्लस पुन्हा मल्टिप्लाय केलं याला तर 8 3 24y इक्वल टू या ठिकाणी आपल्याकडे 80. तर आपलं या ठिकाणी कोणतं इक्वेशन आहे थर्ड नंबरचं इक्वेशन आपलं या ठिकाणी येऊन जाईल. ओके, तर आता तुम्ही चेक करू शकता इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड या ठिकाणी आपल्याकडे 8x आले आणि यांचे साइन सुद्धा काय आपले या ठिकाणी सेम आहे. तर आपण या ठिकाणी काय करणार आहोत सबट्रॅक्ट करणार आहोत. काय करणार आहोत सबट्रॅक्ट. तर चेक करा आपलं मोठं इक्वेशन आधी लिहून टाकू आपण. किती आपल्याकडे 8x प्लस 24y इक्वल टू 80. ओके, आणि नंतरचं इक्वेशन आपल्याजवळ 8x प्लस y इक्वल टू किती आलं आपल्याकडे 11 आणि या ठिकाणी करणार आपण सबट्रॅक्ट. ओके, आता बघ स्टुडंट या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्ट करायचं तर आपण काय करून टाकू या ठिकाणी साइन चेंज करून प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस. चेक करा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल होऊन जाईल. या ठिकाणी जर आपण सबट्रॅक्ट केलं तर 23y आपल्याकडे येईल आणि इथं जर आपण सबट्रॅक्शन केलं तर आपल्याकडे किती 10 मधून 1 गेला 9 कॅरी, 8 मधून 2 गेले किती राहिले 6. तर y इक्वल टू आपल्याकडे 69 डिवायडेड बाय 23. तर आपल्याकडे y इक्वल टू 23 3 जा 69. या ठिकाणी y ची व्हॅल्यू आली आहे. आता y ची व्हॅल्यू आपल्याकडे या ठिकाणी आली आहे. तर आपल्याला आता कशाची पाहिजे x ची. तर मी काय करतो पुट y इक्वल टू 3 इन कोणत्या इक्वेशन मध्ये तुम्ही टाकू शकता. कोणत्या टाकू आपण फर्स्ट सेकंड थर्ड. तर मी या ठिकाणी फर्स्ट मध्ये ऍड करतो. काय करतो y इक्वल टू 3 पुट y इक्वल टू 3 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट मध्ये या ठिकाणी काय करतो ऍड करतो. आता चेक करा तुम्ही इक्वेशन फर्स्ट किती दिलं आपल्याला x. चेक करू शकता तुम्ही x त्यानंतर काय दिलं आहे प्लस 3y इंटू y ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 3 इक्वल टू किती आपल्याकडे 10. x किती होईल आपल्याकडे 9 इक्वल टू 10. x इक्वल टू 10 मायनस 9. तर आपल्याकडे x ची व्हॅल्यू किती 1 येईल. चेक करा द सोल्युशन ऑफ द इक्वेशन आपल्याकडे काय आलाय एक आलाय x आलाय 1 आणि y किती आलाय 3. सोल्युशन ऑफ द इक्वेशन काय आलं आपल्याकडे 1 and 3. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपलं जे 6 नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते या ठिकाणी संपलेलं आहे आणि प्रॅक्टिस सेट 1.1 मधला आपला क्वेश्चन नंबर जो सेकंड होता त्यामधला 6 नंबरचं एक्झाम्पल सुद्धा या ठिकाणी संपलेलं आहे. ठीक आहे, याच प्रकारे आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 7th नंबरचं. पहा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे कोणत्या 7th नंबरच्या गणितामध्ये की तुम्हाला चेक करा यामधला पहिला इथला सेकंड आणि इथला सेकंड इथला पहिला तुम्हाला टर्म सेम दिसते. असं जर तुम्हाला दिसत असेल तर विद्यार्थी मित्रांनो एक वेळा ऍडिशन करायची एक वेळा सबट्रॅक्शन करायचं. म्हणजे काय करायचं तर पहा पहिला 99x प्लस 11y इक्वल टू 499 आपल्याकडे दिलाय. त्याला आपण इक्वेशन फर्स्ट म्हणून 99x प्लस 101y इक्वल टू 499 याला इक्वेशन काय दिला मी फर्स्ट. आता 101x प्लस
99y इक्वल टू 501 याला दिलं इक्वेशन सेकंड. तर आपण काय करू स्टुडंट, या ठिकाणी दोन्ही इक्वेशन तुम्हाला मी सांगितलंय, इथला फर्स्ट तर इकडला सेकंड टर्म येते आणि इकडला सेकंड टर्म तर इकडला फर्स्ट टर्म येते. तर या ठिकाणी काय करायची, एकदा ऍडिशन करायची आणि एकदा काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. तर मी काय करणार आहे, या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी काय करायचं, दोघांची ऍडिशन करणार आहे. म्हणजेच आता आपण इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड ऍड करू. आपण ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट अँड सेकंडचे ऍडिशन करणार आहोत. चेक करा काय येईल आपल्याकडे, 99x प्लस 101y इक्वल टू 499 आणि 101x प्लस 99y इक्वल टू 501. आता या ठिकाणी ऍडिशन होत आहे. चेक कराल तुम्ही की झालं आपल्याकडे येईल 200x प्लस 200y इक्वल टू, चेक करा यामध्ये जर 1 टाकला तर 500 म्हणजे आपल्याकडे येईल इथं 1000. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आता मी जर 200 ने यांना पूर्ण इक्वेशन या पूर्ण टर्मला 200 ने डिवाइड केलं तर माझ्याकडे येईल x, इथं येईल माझ्याकडे y आणि 200 ने याला डिवाइड केलं तर माझ्याकडे येईल 5. तर या ठिकाणी चेक करू शकता तुम्हाला इक्वेशन किती नंबर झालं, थर्ड नंबरचे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. तर आता या ठिकाणी थर्ड नंबरचं इक्वेशन मिळालेलं आहे. आता जसं मी या ठिकाणी काय केलं होतं, ऍडिशन केलं होतं, त्याच पद्धतीनं काय करणार आहोत, सबट्रॅक्ट करणार. इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडचं काय करणार, सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड दोघं काय करणार आहोत, आपण सबट्रॅक्शन करणार आहोत. तर सर्वात आधी मोठा वाला नाम आपण वरती लिहून घेऊ, 101x प्लस 99y त्यानंतर 501. त्यानंतर पाहता, त्यानंतर फर्स्ट इक्वेशन होतं आपल्याकडे 99x प्लस 101y आणि या ठिकाणी आपल्याकडे 499. स्टुडंट या ठिकाणी आपण करणार आहोत सबट्रॅक्ट. तर सबट्रॅक्टच्या वेळेस मी तुम्हाला या आधी सुद्धा सांगितलं, सबट्रॅक्शन मध्ये आपल्याला काय करावं लागते, साईन चेंज करावं लागते. तर प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस. चेक करा या ठिकाणी तुमच्याकडे येईल 2x, या ठिकाणी येईल तुमच्याकडे 2y, पण चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे सिद्ध आपल्याकडे मायनस, आणि या ठिकाणी तुमच्याकडे सबट्रॅक्ट केलं सुद्धा किती 2. तर 2 न जर मी तिन्ही टर्मला डिवाइड केला तर किती माझ्याकडे x मायनस y इक्वल टू 1. आता या इक्वेशनला आपण देऊ 4 नंबर. आता पहा स्टुडंट या ठिकाणी किती आलाय, x प्लस वाय इक्वल टू 5, दुसरा आलाय आपला थर्ड नंबरचा, आणि फोर्थ नंबरचा आलाय x मायनस वाय इक्वल टू 1. तर आता या दोन इक्वेशनची आपण काय करणार, ऍडिशन करणार. इक्वेशन थर्ड, एक मिनिट, हे बघा चेक करा, पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह वाय, जर दोन्ही टर्म सेम आणि त्यामध्येच काय दिला, साइन त्यांची अपोजिट दिला तर ऍडिशन करायची. म्हणजे काय करू आपण, ऍड इक्वेशन थर्ड अँड फोर्थ, दोघांची काय करणार ऍडिशन. म्हणजेच काय करणार, एक्स प्लस वाय इक्वल टू 5 आणि एक्स मायनस वाय इक्वल टू 1. तर या ठिकाणी ऍडिशन जर केली तर हे दोघं कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे आपल्याकडे 2x इक्वल टू 6. ओके, आता काय करणार आहोत, x इक्वल टू हे 6 आणि याला 2 काय राहील डिवाइड, तर आपल्याकडे x इक्वल टू येईल 3. आता x ला आपल्याला पाहिजे y ची व्हॅल्यू, तर काय करणार आपण, पुट करणार आहोत. पुट x इक्वल टू 3 इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशन मध्ये ऍड करणार आहोत आपण, करू थर्ड मध्ये. इक्वेशन थर्ड मध्ये जर आपण त्याला पुट केलं तर चेक करा, x ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे, x ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 3, x ची व्हॅल्यू आपल्याकडे 3 प्लस y इक्वल टू किती आपल्याकडे 5. तर y इक्वल टू 5 पॉझिटिव्ह आहे तिकडे जाईल तर निगेटिव्ह होऊन जाईल, आणि y ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 2. पण स्टुडंट या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता, आपल्याला x ची सुद्धा व्हॅल्यू आली आहे आणि y ची सुद्धा व्हॅल्यू मिळालेली आहे. तर मी लिहितो, हे लिहिणं आवश्यक आहे, नाही तर या ठिकाणी तुमचे मार्क कमी होऊन जाईल. सोल्युशन ऑफ द इक्वेशन आर, किती आले आपल्याकडे, एक आलाय 3 and 2.
हा स्टुडंट, या ठिकाणी तुम्हाला हे सोल्युशन ऑफ द इक्वेशन सर्वात शेवटी लिहिणं आवश्यक आहे. या ठिकाणी तुम्ही पूर्ण उत्तर काढल्यानंतर तुमचा हाफ मार्क या ठिकाणी काय होऊ शकतो, कमी होऊ शकतो. तर आपण सेकंड नंबरचा जो क्वेश्चन होता यामधला आपला 7th नंबरचं एक्झाम्पल सुद्धा या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. ओके, तर आता एक लास्ट एक्झाम्पल यामध्ये ते सुद्धा आपण काय करणार, कंप्लीट करणार आहोत. ते सुद्धा याच पॅटर्नवर तुम्हाला डिपेंड दिसेल. शेवटचं एक्झाम्पल या ठिकाणी पाहणार आहोत. मी या ठिकाणी काय, या ठिकाणी पुन्हा तुम्ही पाहू शकता लास्ट एक्झाम्पल मध्ये की इथला फर्स्ट टर्म आणि इकडला लास्ट टर्म सेम येऊन जातो आणि इथचे 57 म्हणजे इथं सेकंड आणि इथला फर्स्ट टर्म काय येतो, सेम येतो. त्याला व्हेरिएबल वेगळे लागले, फक्त मी नंबर बद्दल बोलत आहे. ठीक आहे, तर यावेळेस मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये एक वेळा करायची ऍडिशन, एक वेळा करायचं सबट्रॅक्शन. तर आता तुम्ही यामध्ये पाहू शकता, यामध्ये आपण पाहू शकतो 49x मायनस 57y इक्वल टू 172. याला मी दिलं इक्वेशन फर्स्ट. ओके, त्यानंतर 57x मायनस 49y इक्वल टू 252 याला इक्वेशन दिलं मी सेकंड. तर मी आधी सांगितलं तुम्हाला एक वेळा करू आपण ऍडिशन आणि एक वेळा काय करणार आहोत, सबट्रॅक्शन. ओके, ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट आणि सेकंडची काय करणार आहोत, ऍडिशन करणार आहोत. म्हणजेच काय, चेक करा, 49x मायनस 57y इक्वल टू 172 आणि 57x मायनस 49y इक्वल टू आपल्याकडे 252. ऍडिशन करून टाकू आपण. चला, x ॲज इट इज 16, 1 कॅरी 6 आणि किती झाले 10 मायनस इथं सुद्धा किती 106y आणि या ठिकाणी तुमचं 4 12 1 कॅरी किती झाले तुमच्याकडे 4. या ठिकाणी आपण काय करतो, 106 न डिवाइड करू शकतो पूर्ण तिन्ही टर्मला. आता 106 न डिवाइड केलं तर आपल्याकडे इकडे x मायनस वाय आणि या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर 100 4 जा 400 होते आणि 6 4 जा 24 म्हणजे या ठिकाणी आपल्याला कितीने डिवाइड होईल, 4 न. ओके, तर या ठिकाणी आपल्याला इक्वेशन भेटलाय थर्ड. ओके, पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीनं आपण या दोन इक्वेशनचं काय केले, ऍडिशन केले, त्याच पद्धतीनं काय करणार आहोत, सबट्रॅक्शन सुद्धा करणार आहोत. म्हणजेच आता काय करणार आहोत, सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट अँड सेकंडचं काय करणार, सबट्रॅक्शन सुद्धा करणार. तर फर्स्ट अँड सेकंडचं सबट्रॅक्शन करणार आहोत तर आपल्याला मोठा नंबर आधी लिहावा लागेल. म्हणजेच काय करू आपण, 57x मायनस 49y इक्वल टू 252. नंतर लहानवाला नंबर 49x मायनस 57y इक्वल टू किती आहे, 172. ओके, तर मी तुम्हाला या आधी सुद्धा सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला सबट्रॅक्शन करायचं असेल इक्वेशनचं तर इक्वेशनचं आपल्याला साइन चेंज करणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे प्लस आहे तर मायनस, मायनस आहे तर प्लस, प्लस आहे तर मायनस. तर या ठिकाणी चेक करू शकता तुम्ही, 57 मधून जर 49 गेले तर आपल्याकडे आला 8x. इथं सुद्धा काही तुमच्याकडे 8y, पण या ठिकाणी चिन्ह कोणाचं येईल, मोठ्या संख्येचं, म्हणजेच काही प्लस. आणि या ठिकाणी पुन्हा सबट्रॅक्शन आपण जर केलं तर 0. 15 मधून जर 7 गेले तर 8 राहिला, 8 1 0. या ठिकाणी म्हणजे आपलं जे सबट्रॅक्शन आहे 0. 15 मधून जर 7 गेला 8 कॅरी दिला, 2 मधून 2 गेला 0. तर या ठिकाणी मी 8 न डिवाइड करू शकतो तीनही टाइमला. तर माझ्याकडे x प्लस y इक्वल टू 10. तर या ठिकाणी इक्वेशन मिळालं आपल्याला 4th नंबरचं. आता तुम्ही बघू शकता x मायनस वाय इक्वल टू 4, x प्लस वाय इक्वल टू 10. आणि लक्षात ठेवा या ठिकाणी मायनस आहे वाय टर्म आणि या ठिकाणी प्लस आहे. यावेळेस आपण काय करू शकतो, ऍड करू शकतो, ऍडिशन करू शकतो. म्हणजेच काय करू आपण, ऍड इक्वेशन कोणतं, थर्ड अँड फोर्थ, याची ऍडिशन करू शकतो. आता काय आपल्याकडे x मायनस वाय इक्वल टू 4, x प्लस वाय इक्वल टू 10. ऍडिशन करायचे, नो प्रॉब्लेम. 1 प्लस 1 मायनस कॅन्सल झाला, आपल्याकडे आले 2x इक्वल टू 14. तर x इक्वल टू 14 डिवायडेड बाय 2 म्हणजेच आपल्याकडे पाहू शकतो x इक्वल टू किती आला आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो, 7. या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू 7 आली आहे. आता x ची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे 7, तर आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे, y ची. तर मी काय करणार आहे, पुट
x इक्वल टू 7 इन इक्वेशन. कशामध्ये आपण एक काम करू, हा निगेटिव्ह आहे आणि हा पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह मध्ये ऍड करू. तेच नाही तर तुम्ही या फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन मध्ये ऍड केलं तरी तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. तर मी सिंपल वेसाठी काय करणार, फोर्थ इक्वेशन मध्ये ऍड करणार आहे. पुट x इक्वल टू 7 इन इक्वेशन 4. ओके, आता चेक करा काय दिलं आपल्याला, x प्लस वाय इक्वल टू 10. त्यानंतर कशाची व्हॅल्यू आली आहे, x ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 7 प्लस वाय इक्वल टू 10, म्हणजेच y इक्वल टू 10 मायनस 7. तर y इक्वल टू आपल्याला किती दिले आहे, 3 या ठिकाणी आपल्याला आन्सर आलेला आहे. म्हणजे x ची सुद्धा व्हॅल्यू आली आणि y ची सुद्धा व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. तर आता लिहिणार आपण सोल्युशन ऑफ द इक्वेशन आर. किती आलं आपल्याकडे, x आलाय 7 आणि y किती आलाय 3. ओके, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्टुडंट की आपली जे प्रॅक्टिस सेट 1.1 आहे, या ठिकाणी आपले त्यामधले पूर्णच्या पूर्ण एक्झाम्पल आपण या ठिकाणी क्लिअर केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझे जर व्हिडिओ आवडत असेल किंवा टीचिंग आवडत असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करू शकता, सबस्क्राईब सुद्धा करू शकता. आणि अशाच प्रकारचे जर तुम्हाला आणखी व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. थँक्यू.